नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पहा IBPS आणि TCS पॅटर्ननुसार संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले इम्पॉर्टंट असणारे महाराष्ट्राच्या भूगोलावरती 100 असे महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत. यामध्ये आपण स्टेट बोर्डचे काही पुस्तकातील प्रश्न घेतलेले आहेत. सोबतच जेवढे काही परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आहेत, जे की TCS असो किंवा IBPS असो, तर यांच्याद्वारे घेण्यात आलेले जे काही महाराष्ट्राचा भूगोलावरती प्रश्न आहेत, ते सर्वच्या सर्व म्हणजे जवळपास 100 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. या व्हिडिओची जर आपल्याला PDF डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, पहा आपल्या मराठी नोकरी टेलिग्राम चॅनलची. सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे. त्या दोघांनाही जाऊन जॉईन करा. त्यांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी कोणते शहर कुंडलिका नदीच्या काठी वसलेले आहे? मित्रांनो, प्रत्येक प्रश्न जो आहे आपल्याला हा महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे आपण हा प्रत्येक प्रश्न नोट करून घेऊ शकता किंवा PDF आपण जशास तशी डाउनलोड करून घेऊ शकता. तर कुंडलिका नदीच्या काठी वसलेलं शहर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक A, तर जालना हे आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा विचार केला असता भारताच्या कोणत्या दिशेला महाराष्ट्र राज्य आहे? पहा, महाराष्ट्राचा विचार म्हणजे महाराष्ट्र राज्य जे आहे हे भारताच्या कोणत्या दिशेमध्ये स्थित आहे? तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक B, तर पश्चिम या बाजूला आहे पहा महाराष्ट्र राज्य भारताच्या साईडला. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्याला. या ठिकाणी सांस्कृतिक शहर विचारलेलं आहे आणि महाराष्ट्र राज्याचं सांस्कृतिक शहर आहे पहा पुणे. पर्याय क्रमांक D आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. या ठिकाणी मुंबई हे जे आहे तर ही मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. लक्षात ठेवा, मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. नागपूर ही जी आहे, नागपूर ही उपराजधानी आहे आणि पुणे हे जे आहे ही सांस्कृतिक राजधानी आहे. पर्याय D आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आलेले आहे? महाराष्ट्रातील जे पेंच राष्ट्रीय उद्यान आहे याचं नामकरण झालेलं आहे आणि याचं नाव बदलून ऑप्शन क्रमांक A पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान असं देण्यात आलं आहे. पर्याय क्रमांक A आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ डॅश चौरस किलोमीटर एवढे आहे. महाराष्ट्रावरचा सर्वात बेसिक प्रश्न आहे, जे की आपल्याला 4थीच्या भूगोलामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्याचा जो एरिया आहे तो किती चौरस किलोमीटर आहे? तर तो आहे 3,05,713. 3,05,713 चौरस किलोमीटर. पर्याय क्रमांक D आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती तालुके आहेत? आपल्याला काय विचारलंय तर तालुके कशामध्ये? नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये. एकूण त्यामध्ये लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 1 तर 64 तालुके असणार आहेत. आणि जेवढे काही महाराष्ट्रात आपले 6 प्रशासकीय विभाग आहेत तर त्या प्रत्येक प्रशासकीय विभागावरती सुद्धा आपण एक व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहोत. नागपूरमध्ये आहे तर पहा 64 तालुके आणि यामध्ये जिल्हे किती आहेत हे मला कमेंट करून आपण सांगायचं आहे. यानंतरचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आपल्याला सांगायचा आहे. पहा, सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे? कधी? 2011च्या जनगणनेनुसार. तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 1 तर सिंधुदुर्ग हा सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे 2011च्या जनगणनेनुसार. पर्याय क्रमांक A आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याच्या लोकसंख्येची घनता 2011च्या जनगणनेनुसार किती आहे? राज्याची आपल्या लोकसंख्येची घनता विचारलेली आहे आणि ती आहे ऑप्शन क्रमांक C 365 एवढी. पर्याय C आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य खालीलपैकी कोणतं आहे? पहा, मानवनिर्मित अभयारण्य विचारलेलं आहे आणि आपल्या राज्यातील सर्वात पहिलं निर्मित अभयारण्य जे आहे ते आहे ऑप्शन क्रमांक A तर सागरेश्वर अभयारण्य. पर्याय A आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात डॅश हे पक्षी अभयारण्य आहे. यामध्ये कर्नाळा, माळढोक, जायकवाडी हे जे आहेत हे सर्वच्या सर्व लक्षात ठेवायचे पक्षी अभयारण्य आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक D आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? आपल्या सर्वांना माहित आहे की महाराष्ट्रातील सर्वात उंच जे शिखर आहे तर ते आहे पहा पर्याय क्रमांक D तर कळसुबाई हे जे आहे हे महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेलं शिखर आहे आणि हे जे आहे तर हे अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये येतं. लक्षात ठेवा, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्याच्या बॉर्डरवरती आहे कळसुबाई आणि हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी राज्यात
डॅश या ठिकाणी स्थित आहे. जी NDA आहे, NDA त्याचा फुल फॉर्म आपल्याला लगेच सांगितला आहे, नॅशनल डिफेन्स अकॅडमी. ही आपल्या महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यामध्ये किंवा पुणे या ठिकाणी स्थित आहे. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात 1 जुलै 1998 रोजी कोणत्या जिल्ह्यांची निर्मिती झालेली आहे? मित्रांनो, हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. पहा, 1 जुलै 1998 रोजी कोणते जिल्हे हे आपल्या राज्यामध्ये नवीन तयार झाले आहेत? आणि यामध्ये नंदुरबार आणि वाशिम हे आपलं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होईल सी. तर या ठिकाणी आपण काय केलं आहे, अजून एक व्हिडिओ घेतलेला आहे. त्यामध्ये जेवढे काही महत्त्वाचे असणारे जिल्हे आहेत आणि त्यांचा स्थापना दिवस आपण एका व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. या ठिकाणी उत्तर काय होईल आपलं? पर्याय क्रमांक 3. यानंतरचा प्रश्न आहे, छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? मित्रांनो, हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा, या ठिकाणी आपल्याला विचारले की खालीलपैकी म्हणजे हे जे 4 ऑप्शन आहेत त्यापैकी असा कोणता जिल्हा आहे जो छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये आहे पण तो क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा असणारा जिल्हा आहे? तर तो जिल्हा आहे पहा पर्याय क्रमांक बी. तर बीड हा जो जिल्हा आहे हा या दिलेल्या पर्यायापैकी छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा क्षेत्रफळाने जिल्हा आहे बीड. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोंबडीची जात आपल्याला ओळखायची आहे. या ठिकाणी कडकनाथ, जमनापरी, बंगाली आणि गीर यापैकी कोणती जात आहे जी कोंबडीची आहे? आणि उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक ए. तर कडकनाथ ही कोंबडीची एक जात आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये किती प्रशासकीय विभाग येतात? पहा, प्रशासकीय विभाग किती आहेत? तर एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर ते कोणते कोणते आहेत हे मला आपण कमेंट करून उत्तर सांगायचं आहे. सरळ सरळ 6 लिहून काढायचे आहे. तर प्रत्येकानं ह्याच्यामध्ये काही जे काही आपण प्रश्न घेत आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला सुद्धा काही मॉक टेस्टमध्ये प्रश्न मी देत आहे. तर एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत आपल्या राज्यामध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वात कमी वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पहा, सर्वात कमी वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तो जिल्हा कोणता असणार आहे? तर तो आहे पहा मुंबई शहर. हा जो जिल्हा आहे यामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र दिलेला आहे. पर्याय क्रमांक ए आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या विद्यापीठास 2019 मध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्यात आलेले आहे? कधी? 2019 मध्ये असं कोणतं विद्यापीठ आहे की त्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात आलेलं आहे? आणि ते जे विद्यापीठ आहे तर ते आहे पर्याय क्रमांक 4. तर सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं नाव दिलेलं आहे. यावरती प्रश्न आपल्याला विचारला आहे की कधी दिलेला आहे? तर वर्ष आहे 2019 मध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी अंदाजे डॅश किलोमीटर एवढी आहे? हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. यावरती आपल्याला 2 प्रश्न विचारले जातात, पूर्व पश्चिम लांबी आणि दक्षिण उत्तर लांबी. तर महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी जी आहे ही अंदाजे 800 किलोमीटर एवढी आहे. पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प डॅश या ठिकाणी आहे? सौर ऊर्जा प्रकल्प जो आहे हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जो आहे तो साक्री या ठिकाणी आहे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, धुळे जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आपल्या 6 प्रशासकीय विभाग आहेत, आत्ताच आपण पाहिलं आहे. आणि या 6 प्रशासकीय विभागामध्ये 36 जिल्ह्यांचं विभाजन करण्यात आलेलं आहे. त्यापैकी धुळे हा जो जिल्हा आहे हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? तर उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 1. तर नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येतो पहा धुळे जिल्हा. यानंतरचा प्रश्न आहे, पंचगंगा नदीत खालीलपैकी कोणत्या उपनदीचा समावेश होत नाही? या ठिकाणी ज्या काही 4 पैकी 3 अशा नद्या आहेत की ज्या पंचगंगा नदीच्या उपनद्या आहेत, पण त्यापैकी अशी कोणती नदी आहे जिचा समावेश उपनदीमध्ये येत नाही? आणि ती नदी आहे पर्याय क्रमांक डी. तर सावित्री नदी. लक्षात ठेवा, सावित्री नदी ही पंचगंगा नदीची उपनदी नाही. यामध्ये कुंभी नदी, कासारी नदी आणि सरस्वती नदी या तीनही नद्या ज्या आहेत तर ह्या पंचगंगाच्या उपनद्या आहेत, पण सावित्री ही येत नाही. म्हणजेच पर्याय 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे? सर्वांना माहित आहे की महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी हा शेकरू आहे. आणि शेकरू हा जो आहे तर हा एका खारीच्या वर्गातील म्हणजे खारीच्या प्रकारामध्ये मोडणारा प्राणी आहे. जास्त करून पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर या ठिकाणी तो सर्वात जास्त आढळून येतो. पर्याय 1 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. आणि पोलीस भरतीमध्ये आपल्याला हा प्रश्न जवळपास आतापर्यंत 60 ते 62 वेळा विचारण्यात आलेला आहे.
यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात संत तुकाराम वनग्राम योजना केव्हा सुरू करण्यात आली होती? या ठिकाणी एक योजना आहे, संत तुकाराम वनग्राम योजना. ही जी आहे ही 26 नोव्हेंबर 2006 या दिवशी सुरू करण्यात आली होती. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? भारतीय हरित क्रांतीचे जनक. आणि हे जे आहे उत्तर पर्याय क्रमांक सी, एम. एस. स्वामीनाथन यांना म्हटलं जातं भारतीय हरित क्रांतीचे जनक. आतापर्यंत पोलीस भरतीला आपल्याला हा प्रश्न 12 ते 15 वेळा, याच्यापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि 2023 मध्ये आणि 24 मध्ये हाच प्रश्न आपल्याला 4 ते 5 वेळा विचारण्यात आला होता. भारतीय हरित क्रांतीचे जनक एम. एस. स्वामीनाथन. त्यानंतरचा प्रश्न आहे, मान्सूनच्या 4 महिन्यात वर्षभरातील पर्जन्यापैकी किती टक्के पर्जन्य किंवा किती टक्के पाऊस हा महाराष्ट्र राज्यामध्ये पडतो? मान्सूनच्या 4 महिन्यात विचारले आपल्याला, वर्षभरातील पर्जन्यापैकी म्हणजे वर्षभरात जेवढा काही पाऊस पडतो त्यातील मान्सूनचे जे 4 महिने असतात तर त्यामध्ये महाराष्ट्रात किती टक्के पाऊस पडतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा 80%. तर एकूण पर्जन्यापैकी 80% जो पाऊस आहे तो महाराष्ट्रामध्ये पडतो 4 महिन्यामध्ये. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून केव्हा मान्यता देण्यात आलेली आहे? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा पण प्रश्न मुद्दाम भारताच्या भूगोलामधील घेतलेला आहे. वाघ जो आहे भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे, पण त्याला राष्ट्रीय प्राणी म्हणून मान्यता कधी देण्यात आलेली आहे? आणि ही जी मान्यता आहे ही याला 1972 या वर्षी देण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा जिल्हा आपल्याला सांगितला आहे. पहा, दूध उत्पादन करणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे? आणि या ठिकाणी उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक डी. तर कोल्हापूर हा जो जिल्हा आहे हा महाराष्ट्रात सर्वात जास्त दुधाचं उत्पादन करणारा जिल्हा येतो. पर्याय डी आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? आपल्याला काय विचारलं की सर्वात लांब असणारी पश्चिम वाहिनी नदी. तर आपल्या सर्वांना माहित आहे की तापी नदी जी आहे ही महाराष्ट्रात सर्वात लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोराडी खापरखेडा हे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात? मित्रांनो, आतापर्यंत हा जो प्रश्न आहे हा आपल्याला नागपूर भरतीसाठी जवळपास 7 ते 8 वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. कोराडी आणि खापरखेडा हे औष्णिक विद्युत प्रकल्प जे आहेत तर हे नागपूरमध्ये येतात. पर्याय क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आपल्या भारतामध्ये एकूण 12 ज्योतिर्लिंग आहेत. त्यापैकी 5 जे आहेत तर हे 5 महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यातील एक ज्योतिर्लिंग आहे औंढा नागनाथ. तर हे औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं? तर पर्याय क्रमांक बी, हिंगोली या जिल्ह्यामध्ये आहे औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग. तर बीडमध्ये कोणतं आहे? तर बीडमध्ये आहे पहा परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग बीडमध्ये आहे. या प्रश्नाचं उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक 2. यानंतरचा प्रश्न आहे, देशातील पहिले अरविंद मुक्त कृषी विद्यापीठ कधी स्थापन करण्यात आले होते? आपल्या देशातील पहिलं आहे अरविंद मुक्त कृषी विद्यापीठ. याची जी स्थापना आहे ही कधी झाली होती? तर ही झालेली आहे पर्याय क्रमांक सी. तर 2013 या वर्षी अरविंद मुक्त कृषी विद्यापीठ जे आहे ते स्थापन करण्यात आलं होतं. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कोकण किनाऱ्याच्या सखल प्रदेशाकडून सह्याद्रीकडे पाहिल्यास डॅश दिसतो. या ठिकाणी प्रश्न काय विचारले की आपल्याला एक व्ह्यू विचारला आहे. कोकण किनाऱ्याच्या सखल प्रदेशाकडून जर सह्याद्रीकडे पाहिलं गेलं तर ते कसं दिसून येतं? तर ते दिसून येतं डोंगर रांगेसारखं. पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, सातपुडा पर्वत व दक्षिणेस सातमाळा अजिंठा डोंगर रांगांनी डॅश खोरे मर्यादित झालेले आहे. प्रश्न महत्वाचा आहे पहा. उत्तर सातपुडा पर्वत व दक्षिणेस सातमाळा अजिंठा डोंगर रांगांनी कोणतं खोरं जे आहे ते मर्यादित झालेलं आहे. आणि हे जे खोरं आहे ते आहे तापी पूर्णा खोरं. पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात जास्त समुद्र किनारा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला लाभलेला आहे? पहा, आपल्या महाराष्ट्राला जेवढा काही समुद्र किनारा आहे किती आहे? महाराष्ट्राला एकूण 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे. त्यापैकी असा विचारलाय की प्रश्न, कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्र किनारा आहे? तर महाराष्ट्रातील रत्नागिरी असा जिल्हा आहे की ज्याला सर्वात जास्त समुद्र किनारा लागून आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे जया, रत्ना, फुले, समृद्धी व इंद्रायणी या कोणत्या पिकाच्या प्रसिद्ध जाती आहेत? पहा, या ज्या आहेत या आपल्याला 5 जाती दिलेल्या आहेत. जया, रत्ना, फुले, समृद्धी आणि इंद्रायणी ह्या ज्या आहेत तर ह्या तांदूळ या पिकाच्या जाती आहेत. पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. प्रश्न 37 आहे. महाराष्ट्रात नारळ संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे? आपल्या महाराष्ट्रातील नारळ संशोधन केंद्र जे आहे तर हे भाटे या ठिकाणी स्थित आहे. मित्रांनो, हा देखील प्रश्न आपल्याला 6 ते 7 वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण जेवढे काही 100 प्रश्न घेतलेले आहेत हे आपल्याला प्रत्येक कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आपण घेतलेले आहेत. आणि हेच प्रश्न आपल्याला महाराष्ट्राच्या भूगोलावरती रिपीटेड झालेले सुद्धा प्रश्न आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यास मध्य प्रदेश राज्याची सीमा लागून आहे? पहा, आपल्याला काय गडचिरोली, गोंदिया, अकोला आणि नाशिक तर यापैकी असा कोणता जिल्हा आहे की त्याला मध्य प्रदेश राज्याची बॉर्डर जी आहे ती लागून आहे? आणि यामध्ये लक्षात ठेवा, गोंदिया हा जो जिल्हा आहे याला मध्य प्रदेशची बॉर्डर चिटकून येते. म्हणजेच पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या विभागात सर्वाधिक वने आढळतात? आपल्या राज्यातील कोणता असा विभाग आहे किंवा महाराष्ट्रातील असा कोणता विभाग आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त वने आढळतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा, पर्याय क्रमांक 4. तर नागपूर हा जो विभाग आहे यामध्ये वनांची संख्या जी आहे किंवा वन जी आहेत ही सर्वात जास्त आहेत. पर्याय क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 40 आहे. चांगदेव, सुपनदेव, उपनदेव आणि नाझरदेव हे गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळून येतात? या ठिकाणी हा प्रश्न आपल्याला 12 ते 15 वेळा परीक्षेत विचारण्यात आलेला आहे. चांगदेव, सुपनदेव, उपनदेव, नाझरदेव हे जे गरम पाण्याचे झरे आहेत तर हे येतात पहा, पर्याय क्रमांक 1 तर जळगाव या जिल्ह्यामध्ये. आणि आपल्याला जळगाववरती स्पेशल व्हिडिओ जर पाहायचा असेल तर त्याची देखील लिंक मी तुम्हाला लवकरच डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वाधिक प्रमाण जैवविविधता आढळते? पहा, सर्वात जास्त प्रमाणात जैवविविधता आढळणारा प्रदेश कोणता आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. तर पश्चिम घाटामध्ये सर्वात जास्त जैविक विविधता आढळून येते. पर्याय बी आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम हा महाबळेश्वर या ठिकाणी होतो? या ठिकाणी कृष्णा, कोयना आणि सावित्री या ज्या तिन्ही नद्या आहेत ना मित्रांनो, या तिन्ही नद्यांचा उगम जो आहे हा महाबळेश्वरमध्ये होतो. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. लक्षात ठेवायचे, महाबळेश्वर या ठिकाणी उगम पावणाऱ्या नद्या याच्यावरती पहिली आहे कृष्णा नदी, दुसरी आहे कोयना नदी आणि तिसरी आहे सावित्री नदी. या तीनही नद्यांचा जो उगम आहे हा महाबळेश्वरमध्ये होतो. ऑप्शन क्रमांक डी योग्य उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या रांगेमुळे भीमा व कृष्णा या नद्यांची खोरी वेगळी झालेली आहेत? या ठिकाणी अशी कोणती रांग आलेली आहे की त्यामुळे भीमा आणि कृष्णा या दोन नद्यांची खोरे वेगवेगळी झाली आहेत? उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक बी. तर शंभू महादेव ही जी रांग आहे यामुळे भीमा आणि कृष्णा नद्यांची जी काही खोरे आहेत ती अलग झालेली आहेत. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय महिला शेतकरी दिन कधी साजरा केला जातो? लक्षात ठेवा, राष्ट्रीय शेतकरी दिन आणि राष्ट्रीय महिला शेतकरी दिन हे वेगवेगळे आहेत. तर राष्ट्रीय महिला शेतकरी दिन हा 15 ऑक्टोबर या दिवशी साजरा करण्यात येतो. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान प्रशासकीय विभाग कोणता आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचारलेला आहे. या ठिकाणी तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे? पण या ठिकाणी आपण सर्वात लहान पाहणार आहोत. या ठिकाणी उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक ए. तर सर्वात लहान आहे कोकण महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग. प्रश्न 46, गाळाच्या मृदेचे प्रमाण खालीलपैकी कोणत्या खोऱ्यात सर्वात जास्त आहे? तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक डी. तर तापी नदी खोरे जे आहे या खोऱ्यामध्ये गाळाच्या मातीचं प्रमाण जे आहे हे सर्वात जास्त येतं. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर होईल. प्रश्न 47, महाराष्ट्राची जीवनरेखा म्हणून खालीलपैकी कोणत्या नदीला ओळखले जाते? पहा, जीवनरेखा आपण एक प्रकारे म्हणू शकतो त्याला जीवनरेषा. महाराष्ट्राची जीवनरेषा म्हणून कोणत्या नदीला ओळखलं जातं? तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक सी. तर कोयना नदी महाराष्ट्राची जीवनरेखा म्हणून ओळखली जाते. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 48 आहे, महाराष्ट्र पठाराने महाराष्ट्राचा किती टक्के भूभाग व्यापून घेतलेला आहे? महाराष्ट्र पठार, तर या पठाराने महाराष्ट्र राज्याचा किती टक्के भाग जो आहे तो व्यापलेला आहे?
आणि आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी. तर 90% भाग जो आहे हा महाराष्ट्र पठाराने राज्याचा व्यापून घेतलेला आहे. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे फरदापूरची लेणी किंवा रुद्रेश्वर लेणी असे नाव कोणत्या लेणींचे आहे? या ठिकाणी दोन नावं आहेत, फरदापूरची लेणी किंवा रुद्रेश्वर लेणी. ही लेणी कोणत्या नावाने ओळखली जातात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 4. तर अजिंठा लेणी यालाच म्हटलं जातं फरदापूरची लेणी किंवा रुद्रेश्वरची लेणी. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे अतिपर्जन्याच्या प्रदेशात खालीलपैकी कोणती मृदा आढळून येते? हा देखील मित्रांनो प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. जास्त पावसाचा जो प्रदेश असतो त्यामध्ये कशा प्रकारची मृदा आपल्याला आढळून येते? तर त्या ठिकाणी असते पर्याय क्रमांक डी. तर जांभी मृदा. लक्षात ठेवा पर्याय क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर मित्रांनो हे होते आपले 50 प्रश्न जे आपण महाराष्ट्राच्या भूगोलावरती घेतले होते. हा आपला पहिला भाग आहे आणि आपण लवकरच दुसरा भाग देखील घेऊन येणार आहोत. हे जे 50 प्रश्न आहेत त्याची PDF आपल्याला डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला आपल्या लाईक करत राहा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF अशाच पद्धतीने मिळत राहील. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.